श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, संकष्ट चतुर्थी 2026 3ला आहे की 4ला आहे? सर्वांना प्रश्न पडलेला आहे. आणि विशेष म्हणजे ही आषाढ महिन्यात आलेली ही संकष्ट चतुर्थी म्हणजेच कृष्ण पिंगल चतुर्थी ही खूप महत्त्वाची आहे. हे व्रत सर्व संकटे दूर करते. त्याचबरोबर आपल्या मुलांच्या आयुष्यासाठी, त्यांच्या चांगलं होण्यासाठी ही जी आहे संकष्ट चतुर्थी खूप महत्त्वाची आहे. तर बघा, 4 जुलै रोजी शुक्रवारी का शनिवारी असणार आहे व चंद्रोदयाची वेळ काय असणार आहे, या दिवशी आपल्याला कोणत्या महत्त्वाच्या मंत्र, स्तोत्र व नियम पाळायचे आहे, कोणते उपाय आपल्याला आपल्या मुलांसाठी व आपल्या परिवारासाठी करायचे आहेत, हे उपाय आपले सर्व भविष्य बदलून टाकणारे आहे. कारण तसा खूप महत्त्वाचा असा या महिन्यातील ही संकष्टी आलेली आहे. आता तुम्ही म्हणाल चतुर्थी तर दर महिन्यात येते, त्यात मग काय? तर बघा, खूप शुभ अशी ही संकष्ट चतुर्थी आलेली आहे. त्याबद्दलची मी तुम्हाला खूप खूप मेहनतीने स्वतःहून हा व्हिडिओ मी बनवला आहे. शॉर्टमध्ये बनवला आहे. कारण प्रत्येकाला वेळ नसतो, त्यामुळे त्यांना सर्व काही पटकन अशा कोणती माहिती पाहिजे असेल तर पटकन पाहिजे असते. जर मी खूप सविस्तर 10-15 मिनटं सांगत बसेल तर कोणी बघणार नाही. त्याच्यासाठी तुमच्यासाठी मी खूप मेहनतीने शॉर्टमध्ये आणि खूप साध्या सोप्या पद्धतीने कळेल अशा भाषेत मी हा व्हिडिओ बनवलेला आहे. चला तर मग वेळ न घालवता आपण आपल्या चॅनलवर नवीन असाल, जर @स्वामी 3131 या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा व बेल आयकॉन बटन प्रेस करायला विसरू नका. नक्की आपल्या @स्वामी 3131 या चॅनलला सपोर्ट करा. चला तर मग आपल्या या महिन्यात म्हणजेच 3 जुलै 2026 मधील संकष्ट चतुर्थी, जिला आषाढ महिन्यातील कृष्ण पिंगल संकष्ट चतुर्थी असे म्हणतात. तर बघा, चंद्रपूजन हे 3 जुलै 2026 रोजीच असणार आहे. आषाढ महिन्यात ही चतुर्थी येते, म्हणून कृष्ण पक्षातील चतुर्थीला संकष्ट चतुर्थी किंवा गजानन चतुर्थी म्हणतात. या दिवशी बाप्पाची कृष्णपिंगल या रूपाची पूजा केली जाते. आता तुम्ही म्हणाल कृष्णपिंगल रूप कोणते? हे व्रत सर्व संकटे दूर करणारे आहेत. यामध्ये महत्त्वाचे सांगायचे झाले तर बघा, या दिवशी आषाढ महिन्यातील संकष्टीला गजानन अवताराची पूजा केली जाते. या दिवशी गणपती बाप्पाला दुर्वा व मोदकांचा नैवेद्य अर्पण केला जातो. या दिवशी बघू शकता पूजेची पद्धत कशी. तर तुम्ही या दिवशी सकाळी लवकर ब्रह्ममुहूर्तावर उठलात तरी काही हरकत नाही. लवकर उठून गणपतीची षोडोपचारे पूजा करावी, म्हणजे खूप चांगल्या पद्धतीने स्थापना वगैरे करायची, पूजा वगैरे करायची आहे. आणि आपल्याला दिवसभर उपवास करायचा आहे. आणि जेव्हा उपवास वगैरे झाल्यानंतर रात्री आपल्याला जेव्हा चंद्रोदय होईल तेव्हा आपल्याला चंद्रदेवाला अर्घ्य देणे खूप शुभ मानले जाते. या दिवशी आपल्याला चंद्राला अर्घ्य द्यायचं आहे. आणि कृष्णपिंगल संकष्ट चतुर्थी म्हणजे काय? तर या व्रताला, या चतुर्थीला इतके का महत्त्व आहे? तर हे भगवान श्री गणेशच्या उपवासानेच एक अत्यंत पवित्र व्रत आहे, जे ज्येष्ठ महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थीला केले जाते. या दिवशी बाप्पाच्या कृष्णपिंगल म्हणजे श्यामल किंवा सावळ्या स्वरूपाची पूजा व उपासना केली जाते. हे व्रत कशासाठी? तर संकट निवारण, संतान प्राप्ती यासाठीचे हे व्रत खूप महत्त्वाचे आहे. या दिवशी लवकर उठून स्नान करून बाप्पांची मनोभावे पूजा करावी. गणपती बाप्पाला दुर्वा, फुले म्हणजे मनोभावे कशी छानपैकी आपल्याला स्थापना करायची आहे, म्हणजे पूजा वगैरे करायची आहे. त्याच्यानंतर बाप्पाला आपण चांगल्या प्रकारे लाल कापड वगैरे ठेवून बाप्पांचं आपण त्या दिवशी न चुकता आपल्याला पंचामृत वगैरे या आणि चांगल्या प्रकारे आपल्याला पूजा करायची आहे. त्याबरोबर धूप, दीप, दुर्वा, फुले आणि मोदक, लाडूंचा नैवेद्य दाखवायचा आहे. त्याचबरोबर आपल्याला 21 दुर्वा व्हायच्या आहेत, हे लक्षात ठेवा. आणि लाल फूल व्हायचं आहे. तिथे आपल्याला
गणपतीचं स्तोत्र म्हणायचं आहे 21 वेळेस. त्याचबरोबर मंत्र म्हणायचे आहेत. कोणते मंत्र म्हणायचे आहेत हे तुम्हाला माहिती आहे, माहीत नसेल तर नक्की आपल्या चॅनलवर जाऊन पाहू शकतायत. अशा प्रकारे आपण या दिवशी चंद्रोदयानंतर झाल्यानंतर आपल्याला उपवास सोडायचा आहे आणि आकाशात चंद्र दिसल्यानंतरच आपल्याला अर्घ्य द्यायचं आहे. अर्घ्य देताना पण कोणते मंत्र म्हणायचे आहेत ते देखील मी तुम्हाला सांगितलेले आहे. आणि गणपतीची आरती करून उपवास पूर्ण करायचा आहे. अशा प्रकारे आपल्याला या दिवशी पूजा करायची आहे. आता ही पूजा एवढी महत्त्वाची का, तर हा जो कृष्ण पिंगल संकष्ट चतुर्थी आहे, तर ती आई आपल्या मुलाच्या दीर्घ आयुष्यासाठी आणि त्याच्या जीवनातील संकटापासून संरक्षणासाठी हे व्रत करतात. संकष्ट चतुर्थी विशेषतः संतानाच्या दीर्घ आयुष्यासाठी आणि त्यांच्या जीवनातील संकटापासून संरक्षणासाठी केली जाते. माता आपल्या मुलांच्या प्रगती, सुख आणि दीर्घ आयुष्यासाठी हे व्रत करतात. विशेष माघ कृष्ण चतुर्थी आणि दीर्घ आयुष्यासाठी करते. चतुर्थी आणि कृष्ण पिंगल संकष्ट चतुर्थी यासारख्या व्रतात संतान कल्याणासाठी विशेष महत्त्व आहे. बघा, जी संकष्ट चतुर्थी आहे कृष्ण पिंगलमध्ये पण आपण आपल्या मुलांच्या दीर्घ आयुष्यासाठी, त्याच्यामध्ये माघ महिन्यामध्ये जे असते कृष्ण चतुर्थी त्याला देखील खूप महत्त्व आहे. आणि व्रताने मुलाचे सर्व संकट दूर होतात. आता हे व्रत काही खूप मोठे वगैरे काही नाही. आपल्याला चांगल्या प्रकारे उपवास करायचा आहे दिवसभर आणि रात्री आपल्याला चंद्र दिसल्यानंतर आपल्याला सोडायचं आहे, अर्घ्य द्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला गणपती स्तोत्र मंत्र म्हणायचे आहे. अशा प्रकारे आपल्याला हे जे गणपती हे पकडलेले आहे, अशा प्रकारे आपल्याला हा उपवास सोडायचा आहे. आणि गणपतीची आरती करूनच उपवास पूर्ण केला जातो. या दिवशी हा मंत्र जप करावा. ओम वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्यसु सर्वदा. अशी या दिवशी गणेश कथा ऐकावी व वाचावी. अशा प्रकारे तुम्हाला जर हा व्हिडिओ खरंच आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन प्रेस करायला विसरू नका. कमेंट्समध्ये नक्की लिहा. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ.